पुढच्या बातमीकडे. रत्नागिरी सिंधुदुर्गात झालेल्या विनायक राऊत यांच्या पराभवाविरोधात आता उद्धव ठाकरेंची शिवसेना कोर्टात जाणार आहे. ते कारण मुंबईतील पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी घोषणा केली. लोकसभा निवडणुकीत पैशांचा अगदी धबाधबा पाऊस पडलेला आहे. विनायक राऊत यांच्या मतदारसंघात धक्कादायक गोष्टी घडल्यात असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. कोकणी माणूस दगा देऊ शकत नाही, तो विकला जाऊ शकत नाही असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. पैशाचा धबधबा तर याही निवडणुकीत पडणार आहे. लोकसभेत तर पडलाच. अगदी विनायक राऊतांच्या मतदारसंघात काही जणांनी जे मला सांगितले ते फार धक्कादायक आहे आणि आपण तिथे कोर्टात जातो. पैशाचा धबधबा तर याही निवडणुकीत पडणार आहे. लोकसभेत तर पडलाच. अगदी विनायक राऊतांच्या मतदारसंघात काही जणांनी जे मला सांगितले ते फार धक्कादायक आहे आणि आपण तिथे कोर्टात जातो.